नमस्कार मंडळी, मी तुमचा अंकुश जाधव. भारत देश हा लोकशाहीचा देश आहे आणि या लोकशाहीमध्ये भारतातील प्रत्येक नागरिकाला कर्तव्ये आणि अधिकार बऱ्याच प्रमाणात आपल्याला बहाल करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे जगातील सगळ्यात सुदृढ अशी लोकशाही म्हणून भारत देश हा जगाच्या पटलावर वावरत असतो. मुळात हे अधिकार आणि कर्तव्य याच्यातली झालेली गल्लत ही माणसाला लोकशाहीमध्ये एक हास्याचं साधन म्हणून बनून राहतं. कारण आत्मीयता लोकशाहीमध्ये आपण आपल्या लोकांच्या विचारांच्या लोकांची समूह तयार करून ते लोकशाहीमध्ये आपण सत्ता मिळवू शकतो आणि लोकशाहीमध्ये आपल्या अधिकार आणि कर्तव्याचा वापर सदुपयोगासाठी करू शकतो. जर आपली आत्मीयता ह्या लोकशाहीवर असेल तर. पण काही लोकांना लोकशाहीमधील फक्त अधिकारांची जाणीव जास्त प्रमाणात झाल्यामुळे किंवा नकळतेपणामध्ये चुकीचे अधिकार हे आपले आहेत असा ज्यांचा भ्रम झाला, असे लोक जे लोक संविधानिक पदावर नाहीत किंवा संविधानिक पदाशी त्यांचा काही आता दुरापास्त संबंध नाही, अशा लोकांकडून आपल्या अधिकारांची मागणी करणे म्हणजे काळ्या कुठ्ठ अंधारामध्ये उडी घेतल्यासारखं आहे. त्यामुळे कोण कशासाठी काय करतं याचा नेम लोकशाहीमध्ये काही नाही. त्याच्यामुळं आपण काय करतोय, कुठं काय मागतोय याच्याविषयी लोकांना जाणीव असली पाहिजे. ज्यांना नेतृत्व करण्याची एक प्रकारची खाज आहे, अशा लोकांनी तर नेमका याचा अभ्यास करूनच त्याच्यामध्ये उडी घेतली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी ज्या भाषेत बोलतो त्याच राज्यातल्या काही व्यक्तीविषयी आहे, तो त्यांना नक्की समजेल. जर तुम्हाला समजला असेल तर मला नक्की कमेंट करा. धन्यवाद.